हे सूर्यकुंडाची तपश्चर्या इथं व्यास ऋषींनी केलेली आहे आणि हे हनुमंतरायाचे मंदिर आहे। हे मंदिर खूप पुरातन असलेले असे सांगितला। व्यास ऋषीमुनी यांनी तपश्चर्या करून सुद्धा इथे हनुमंतरायांना प्रगट केलेले आहे। इथे हनुमंतरायांनी प्रगट केलेले आहे। व्यास ऋषींनी तपश्चर्या करून हनुमंतरायांना प्रगट करून इथं हनुमंतराया एका दिवसाला 3 वेळा रूप बदलवत असतात असं इथले गावकरी किंवा पुजारी आम्हाला सुद्धा सांगित आहे। मंदिर व्यास ऋषींच्या तपश्चर्यासारखे आहे। हे मंदिर आतमध्ये आहे आणि हे बघा इथं कंटिन्यू असे हनुमान चालीस वाचणारे मूर्त्या दिसते। ही मूर्ती हनुमंतरायाची मूर्ती एका दिवसाला 3 वेळा रूप बदलवत असते असं गाववाले आम्हाला सांगित असतात। सकाळी रूप अलग असतं, दुपारी रूप अलग होतं आणि सायंकाळच्या वेळेला रूप अलग होतं। असे हे रूप बदलवणारी मूर्ती साक्षात आपल्यासमोर आम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवित आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। भागवत पाटील, तपत कठोरा।